परभणी येथील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। लोहा येथील माजी नगरसेवक रमेश माळी यांची पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। याबाबत सविस्तर वृत्त असे की आज शनिवारी दुपारी 4 वाजताच्या दरम्यान लोहा येथील माजी नगरसेवक रमेश माळी यांनी नांदेड शहरातील शिवाजीनगर परिसरातील विसावा हॉटेल येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। या पत्रकार परिषदेमध्ये लोहा येथील माजी नगरसेवक रमेश माळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक मागणी केली असून त्या मागणीमध्ये परभणी येथील निलंबित पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे माझी मागणी आहे की परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अशोक घोरबांड यांनी मोठ्या प्रमाणात मारहाण केली। त्या प्रकरणामध्ये निलंबित अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। त्याचबरोबर त्यांच्यावर SIT लावण्यात यावी, त्यांची CID मार्फत चौकशी करण्यात यावी व त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी सुद्धा केली पाहिजे। त्याचबरोबर 2012 मध्ये हट्टा पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी API म्हणून घोरबांड यांनी काम केलं। त्यांनी 2 निरपराध मुलांचा त्या ठिकाणी त्यांनी एन्काउंटर केला, त्याची सुद्धा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे ही माझी मागणी आहे। व त्याचबरोबर अशोक घोरबांड यांनी जवळपास 50 ते 100 कोटीची बेहिशोबी मालमत्ता जमा केलेली आहे। त्या प्रकरणी त्यांच्या संपत्तीची चौकशी करून ती संपत्ती शासन दरबारी जमा करावी ही माझी विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे।